तिथे कोणी चांगलं गाणार असेल किंवा आपल्यापेक्षा जिथं कोणी चांगलं बोलणार असेल तिथे आपण शहाण्यासारखं जास्त बोलू नये. मी फक्त एक 4-5 वाक्यात सुधाकर कदमांचा आणि माझा परिचय हा त्यांच्या आयुष्यातला एक अघोरी अपघात होता असं मी मानतो. आणि अशा अघोरी अपघात सुरेश भटांकडेच घडायचे. त्यामुळे आमचा परिचय सुरेश भटांकडे साधारण 78-79च्या दरम्यान झाला असावा. आज 40 वर्षापेक्षा जास्त काळ त्याला लोटलेला आहे. पण तो भट साहेबांनी मला असं म्हटलं होतं की नेहमी त्यांना विचारायचो की तुम्ही म्हणायचे शब्दप्रधान गायकी आणि ते गझलीची चाल बांधणं वेगळा वेगळा काय प्रकार असतो कधीतरी. त्यांनी एक दिवशी मला सांगितलं की तुला तसा एक माणूस मी आज भेटवणार आहे. आणि मग कदम साहेब आपले त्या वेळेला त्या आर्णीवरून आलेत नागपूरला. तिथे आमची पहिली भेट झाली आणि सुदैवाने त्याला कशाही प्रकारची माणसं सहन करायची एक चांगली सहनशक्ती लाभलेली असल्यामुळे मला 40-42 वर्ष हा माणूस सहन करतो आहे. मी त्याचे त्याबद्दल आभार मानतो. आणि एक फक्त आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की हा माणूस आता पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे सरोद वाजवतो. हा माणूस ॲकॉर्डियन चांगला वाजवतो. याने एक ऑर्केस्ट्रा नावाची, कारण विदर्भातले कलावंत कुठल्याही याच्यात सांभाळायचे म्हणजे त्याला सर्कसच म्हणतात, तर एक ऑर्केस्ट्रा नावाची एक सर्कस पण केली, पत्रकारिता केली, राजकारण पण. म्हणजे मी थांबलो मुद्दाम याचं कारण असं की राजकारण पण केलं. कदाचित डोक्यावरचे निम्मे केस जायचं ते कारण असावं मला असं वाटते. आणि या सगळ्या ठिकाणी कुठेही कोणीही नाव ठेवेल असं काही त्याच्या हातून घडलेलं नाही माझ्या गेल्या 40 वर्षाच्या याच्यामध्ये, 40-42 वर्षाच्या याच्यामध्ये, एवढं नक्की. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे असं मी मानतो. आणि ह्या म्हणजे एक संगीतकाराच्या भूमिकेमध्ये, गायकाच्या भूमिकेमध्ये शिरल्यामुळे त्याच्यातला लेखक हा काहीसा बाजूला पडला होता, मारला गेला होता. मागच्या वेळेला त्यांच्या पुस्तकांचं आपण एक प्रकाशन केलं. आता त्यांचा काव्यसंग्रह येतो आहे. मी ह्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करावं अशी मान्यवरांना विनंती करतो, कृपया. कवी सुधाकर कदम यांचा हा संग्रह आहे. त्याचं प्रकाशन होते मान्यवरांच्या हस्ते. व्यक्त करावं. या कला सोहळ्याचे आणि ज्ञान सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, राजकारणात असून सुद्धा स्वरांच्या मैफिली आणि शब्दांच्या एकंदरीतच इतिहासामध्ये ज्यांनी महत्त्वाचं रसिकराज म्हणून योगदान दिलं ते आमचे ज्येष्ठ स्नेही सन्माननीय उल्हासदादा पवार. कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय पंडितजी, त्याचबरोबर तालवादक, तालयोगी सन्माननीय तळवळकरजी, सन्माननीय कशाळकरजी, आमचे स्नेही आणि शाहिरीमधलं आणि गझलमधलं एक अत्यंत सकस अशा प्रकारचं कर्तृत्व सुरेश वैराळकर. मंचावर उपस्थित संगीताच्या क्षेत्रातील उत्तम गायकीचा मानदंड आदरणीय अनुराधाताई आणि गीतकाराचा महाराष्ट्रातला अजेंड्यावरचा वर्तमान मानदंड सन्माननीय कवी वैभव जोशी. या कवितेच्या संग्रहाचे लेखक, प्रतिभावंत कवी, संगीतकार, गीतकार, गझलकार सन्माननीय कदमजी. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित पंडित विठ्ठल क्षीरसागर, सन्माननीय आशिष मुजुमदार, आमच्या भगिनी
आदरणीय सुलभाताई कदम, निषाद कदम, भैरवी कदम, किशोर कोरडे, सर्व कलेच्या क्षेत्रातील आणि प्रवाहातील सर्व सन्माननीय रसिक, कलावंत, जाणकार बंधू भगिनीनो, अंधार ही एक वास्तवता आहे. ती आदिम काळापासून मानवी जीवनाला व्यापलेला एक सनातन अशा प्रकारचा संदर्भ आहे. आणि ही वास्तवता स्वीकारून पचवूनच कुठल्याही कलेच्या क्षेत्रात तपश्चर्या सिद्ध करणारा प्रतिभावंत कलावंत त्या अंधाराला पचवून उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो. सुधाकररावांची एकंदरीत भूमिका ही कविता लिहिण्यामागं या अंधाराच्या संदर्भातलं अस्तित्व स्वीकारून पचवून त्यातून पण सकारात्मक अशा प्रकारची आशावादाची किरणं संगीताच्या शब्दांच्या माध्यमातून मानवी जीवनात पुण्य पेरण्याची आणि आनंदाच्या संबंध किरणांना उजाळा देण्याची ती भूमिका आहे. आणि म्हणून विदर्भ ते पुणे असा प्रकारचा भौगोलिक प्रवास करत असताना सुरेश भटांच्या एक सहकारी अशा प्रकारचे कलावंत संगीतकार म्हणून उभे राहत असताना सुधाकररावांनी 3-4 अल्बम निर्माण केले. त्यामध्ये शान-ए गझल, कलादूत, अर्चनासारख्या भक्तीच्या संदर्भातले अल्बम महत्त्वपूर्ण ठरले. गीतांचा जो भरारीसारखा जो अल्बम आहे तोही निर्णायक ठरला, प्रभावी ठरला. काट्यांच्या मैफिलीतलं गझल आणि तुझ्यासाठीच मी नावाचा अशा प्रकारचा उपक्रम किंवा बालकांसाठी खूप मजा करू अशा प्रकारचे विविध उपक्रम महाराष्ट्राच्या कला जगतामध्ये ज्यांनी रुजू केले अशा प्रकारचे सुधाकरराव कदम यांचा हा कविता संग्रह अत्यंत वेगळ्या जाणीवा घेऊन जीवनातले सर्व संदर्भ पचवून एक प्रगल्भ अशा प्रकारची भूमिका माणसाच्या जगण्याची आणि जगण्याच्या अर्थाची मांडण्याचा प्रयत्न मला दिसतोय. संगीताच्या स्वरांमध्ये पूर्वायुष्य चिंब भिजवून मेहंदी हसनसारख्या किंवा सुरेश भटांसारख्या प्रतिभावंताला प्रभावित करणारे सुधाकरराव कदम हे अनेक पातळीवरती वेगवेगळे अभिव्यक्तीचे प्रयोग करत आले. विषयांतरसारखा त्यांचा स्तंभलेखनाचा प्रयत्न असेल, प्रयोग असेल, पत्रकारिता असेल, गायक असेल किंवा संगीतकार म्हणून असणारी त्यांची भूमिका ही जीवनाकडे समरसून बघणं आणि ते पचवणं, जीवनातले विसंवाद, जीवनातली कुरूपता, जीवनातलं क्रौर्य आणि जीवनातली विरूपता या सर्वांचं अटळ असलेलं अस्तित्व पचवून सुद्धा सुधाकररावांनी कुठेही निराशेचा स्वर आपल्या एकंदरीत जीवन गाण्याच्या भूमिकेतून उमटू दिलेला नाही. जीवन गाणं हे सक्तीचं जरी असलं तरी आनंदानंच गावं. आनंद ही सुद्धा एक वास्तवता आहे. त्याची पण अटळता माणसानं समजून घेतली पाहिजे. यासाठी जीवन सुसह्य करण्याच्या भूमिका कलावंत स्वीकारत असतात. मग कुणी तालयोगी असतात, कुणी संगीताच्या स्वरांचे भक्त असतात, कुणी अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचे पाहिक असतात, कुणी राजकारणाचे, समाजकारणाचे, अर्थकारणाचे, कुणी त्यामध्ये शिष्य असतात. सर्वांचा ध्येयवाद दुःखमुक्त मानवतेचा असला पाहिजे. त्याला आपण संस्कृती म्हणतो. याच संस्कृतीच्या विविध पदरांना पचवून घेताना एका साध्या कुटुंबातून जन्म घेऊन ज्यावेळी सुधाकरराव कदम सारखी एक व्यक्ती महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा प्रभावित करते, आपल्या कलागुणांनी अनेक प्रतिभावंतांना प्रभावित करत असताना सुरेश भटांसारखा एक अस्सल दिलदार कलंदर अशा प्रकारचा कवी हृदयाचा गझलकार त्याला मराठीतला किंवा महाराष्ट्राचा मेहंदी हसन म्हणण्यापर्यंतची दिलदार अशा प्रकारची उपाधी ते आपल्या शब्दातून व्यक्त करून गौरव करतात. त्यांच्यासोबत त्यांचंच व्यासपीठ शेअर करत असताना त्यांच्या प्रतिभेच्या तुलनेनं
आपल्याही स्वरांची पूजा बांधत असताना सुरेश भट आणि आमचे मित्र नवे मित्र सुधाकरराव कदम या दोन प्रतिभांचा संगम महाराष्ट्रानं अनुभवला. एकात्म अशा प्रकारच्या प्रतिभेचं हे देणं आणि लेणं महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांनी अनेक वेळा त्यांच्या गझलच्या कार्यक्रमातून अनुभवलेला आहे. गजानन वाटवेसारखा गीत संगीताच्या क्षेत्रामधील एक सुंदर अशा प्रकारचा तपस्वी अशा प्रकारचा महर्षी ऋषी सुधाकरराव कदमांच्या गझलच्या संदर्भात गौरव करताना आवडलेला गझलिया अशा प्रकारचं मुक्त कंठानं त्यांचा गौरव करतो. यशवंत देवांच्या भूमिकेतलं आणि त्यांच्या कलेच्या सेवेतलं देवत्व, काट्यांची मैफिल हा त्यांचा जो कार्यक्रम आहे सुधाकररावांचा, त्या कार्यक्रमानं त्या मैफिलीनं तृप्त केल्याचं समाधान पूर्णांशानं शब्दामध्ये मांडतो. अशोक काका पत्कीसारखी संगीताच्या क्षेत्रातील आढळ ताऱ्याची भूमिका आणि इतिहास निर्माण करणारी माणसं, श्रेष्ठ कलावंत, काट्याची गझलमध्ये मेलोडियस अशा प्रकारच्या गझला असल्याचा अभिप्राय देतो. ही पत्की काकांची ही अभिप्रायाची भूमिका आणि त्यातली त्यांना आवडलेलं त्यांचा जो अत्यंत आवडता अशा प्रकारचा वीक पॉईंट आहे तो त्यांनी सामर्थ्य म्हणून या ठिकाणी सुधाकररावांच्या वाट्याला दिलेला आहे. सुरेश वाडकरांसारखा गायक सुधाकरराव कदमांची गझल गातो, आवडीनं गातो, प्रेमानं गातो, तन्मयतेनं गातो. पण बऱ्याच काळापासून अशा प्रकारची सुरेल गाणी मला गायला आता मिळालेली आहेत. म्हणजे बराच मधला काळ योग्य असा संगीतकार सुरेश वाडकरांच्या गायकीला मिळाला नव्हता, हा त्याचा दुसरा अर्थ होतो या अभिप्रायाचा. गायक असतील, संगीतकार असतील, या सर्वांच्या प्रमाणपत्राला आणि त्यांच्या संबंध गौरवाला पात्र ठरणारी प्रतिभा सुधाकररावांनी वेळोवेळी अभिव्यक्त केली. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये नागपूरची पत्रकारिता असेल, पुण्याची पत्रकारिता असेल, लोकसत्ता, केसरी, लोकमत असेल किंवा वेगवेगळ्या पत्रिका असतील, नवभारतसारखी पत्रकारिता असेल, या सर्वांनीच आपापल्या रसिकतेनुसार आणि शैलीनुसार सुधाकरराव कदम यांच्या संगीतकार म्हणून असणाऱ्या भूमिकेचं, त्यांच्या योगदानाचा आणि त्यांच्या तपश्चर्याचा योग्य शब्दामध्ये, निवडक अर्थपूर्ण शब्दामध्ये वेळोवेळी गौरव केलेला आहे. महाराष्ट्राची पत्रकारिता ही चोखंदळ पत्रकारिता आहे. हे कोणत्याही कलावंताला डोक्यावर आणि आपल्या लेखणीच्या शाईमध्ये साठवू शकत नाही. त्या पत्रकारितेला डोळसपणाची जोड आहे, अव्वल रसिकता त्यांच्या ठायी आहे. आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी संगीताचे जे कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करतात त्यांनी सुधाकरराव कदमांच्या अव्वल आणि अस्सल प्रतिभेचा, त्यांच्या संगीत तपश्चर्येचा योग्य शब्दात गौरव केला. अनंत दीक्षित आज नाहीत, पण माझे चांगले मित्र होते, उल्हासदादांचे, ही सर्वांचेच ते मित्र होते. असा साक्षेपी संपादक, गझल जाणणारा रसिक होता. अर्थाची इमानदारी ही कुठल्याही कवीसाठी पूर्व अट असते आणि या पूर्व अटीची पूर्तता सुधाकरराव कदमांच्या प्रतिभेतून ज्यावेळेस दीक्षितांनी अनुभवली, त्यावेळेस सुधाकरराव कदम यांचं एक व्रत आहे शब्दांच्या अर्थाशी इमानदार ठेवण्याचं. अशा प्रकारचा हा इमानदार कलावंत महाराष्ट्राच्या नकाशामध्ये गेली 40-50 वर्षापासून सेवेचं व्रत घेऊन तो आज उभा असल्याचं आपण पाहतो आहोत. त्यांची 2-3 पुस्तकं यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत, कवितेचं पण झालेलं आहे. पण तरीही बराचसा आयुष्याचा कालखंडा संगीताच्या सेवेमध्येच त्यांनी घालवला. कदाचित त्यांच्या प्रतिभेचं सुप्त शब्द सामर्थ्य, साहित्याच्या संदर्भातलं सामर्थ्य या कवीला उशिरा लक्षात आलं असलं पाहिजे. त्यांच्या कवित्वाचा संदर्भ सुरेश भटांच्या प्रतिभा संपन्नतेशी मी जोडू इच्छित नाही आहे. त्यांच्या सहवासामुळं
आमच्या सुधाकर रावाला गझल सुचली, कविता सुचली असं कोणीतरी मांडण्याचा प्रयत्न केला, पण तो तर्क मला योग्य वाटत नाही. संगीताची मूलतः असणारी बांधणी आणि मूलतः रक्तामध्ये, मनाच्या गाभाऱ्यामध्ये संगीताचे 7 स्वरांची जी काही तपश्चर्या चालू होती, अंगभूत जन्मतः असणारं संगीताचं वेड आणि छंद जोपासताना शेकडो चाली ज्यांनी निर्माण केल्या. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अव्वल अशा प्रकारच्या मुस्लिम आणि हिंदूंच्या कलावंतांच्या गळ्यामध्ये या चाली अजरामर झाल्या. त्यासोबत वैशाली माडे असेल, आमच्या अनुराधाताई मराठे असतील, वाडकर असतील आणि अनेक मुस्लिमसुद्धा गायकांनी त्यांच्या संबंध या स्वरांची मैरप स्वीकारली, पचवली आणि आपल्या अलौकिक अशा प्रकारच्या गायकेतून महाराष्ट्रापर्यंत आणि रसिकापर्यंत पोहोचवली. महाराष्ट्राचा नकाशा सुधाकरराव कदमांच्या कर्तृत्वासाठी अपुरा आहे, कारण संगीताला नकाशे मान्य नसतात. संगीत ही शुद्ध अशा प्रकारची स्वरांची कला आहे. शब्दाला अर्थ चिकटलेले असतात, म्हणून शब्द धर्माच्या रंगामध्ये बुचकळता येतात. किंबहुना काही संदर्भ, काही छटा जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, प्रांताच्या, संस्कृतीच्या कळत न कळत शब्दाच्या अर्थामध्ये चिकटवलेल्या असतात, चिकटलेल्या असतात. आणि म्हणून साहित्य ही शुद्ध कला मानली जात नाही. त्या तुलनेमध्ये संगीत मात्र अत्यंत शुद्ध अशा प्रकारची कला असल्यामुळंच काल परवाच, मला वाटतं आजच, उस्मान खान यांनी सुद्धा संगीताच्या क्षेत्रातलं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं योगदान दिल्याचा संदर्भ आज आपल्याला वर्तमानपत्रातून भेटतो आहे. तीच परंपरा आमच्या सुधाकररावांनी जोपासत असताना हिंदू आणि मुसलमानांच्या 2 धर्माचे 2 विरोधी आणि परस्पर विसंगत अशा प्रकारचे संदर्भ बाजूला सारणारी उर्दू पारशीतून मराठीत आलेली गझल ही आमच्या सुधाकररावांनी ती अत्यंत सुंदर स्वरांच्या माध्यमातून सुरेश भटांची गझल ही अमर केलेली आहे. अनेकांच्या, एकीकडे ते वारलेले मुस्लिम कवी आपले इलाही जमादार आणि दुसरीकडे सुरेश भट, एक ब्राह्मण कुळात जन्मलेला पण बौद्ध धर्म स्वीकारलेला सुरेश भटांसारखा एक अवलिया, मोहम्मद पैगंबरावरती गीत रचणारे सुरेश भट आणि आमचे दुसरे मुस्लिम गृहस्थ इलाही जमादार, यांच्या सहवासामध्ये सुधाकरराव कदमांचं एक संगीतमय असणारं व्यक्तित्व आणि कर्तृत्व हे शब्दांच्या पातळीवरती सिद्ध होत असताना या माणसामध्ये कळत न कळत त्यांच्या घरातले संस्कार कोणत्याही चौकटीतले असोत, पण संगीताच्या स्वराला मात्र देशाची बाधा नसते, धर्माची बाधा नसते, जातीची बाधा नसते. संगीत हा तर इस्लामच्या अल्लाचा आणि हिंदूंच्या संबंध ईश्वराचा आणि ख्रिश्चनांच्याही देवाचा, देवत्वाचा तो मानवी गळ्यातला आणि संबंध त्यांच्या स्वरांमधला तो आविष्कार असतो. ईश्वराशी थेट संवाद करण्याकरता ईश्वराचं भव्य दिव्य रूप साठवून अंतःकरणामध्ये, काळजामध्ये ठेवण्यासाठी आणि त्या संबंध ईश्वराच्या शक्तीला आणि ईश्वराच्या सामर्थ्याला, दिव्यत्वाला एकरूप होण्यासाठी स्वरांचं माध्यम हे संगीतकार निवडतात, गायक निवडतात. आणि म्हणून डोळे झाकल्यानंतर तो कलावंत गायक असो की संगीतकार असो, जी तो कलेची सेवा सिद्ध करतो, त्या मिटलेल्या डोळ्यामध्ये आणि त्या स्वरांच्या अभिव्यक्तीमध्ये ईश्वराचं रूप प्रत्येक स्वरांच्या मध्ये ते साठवलेलं असतं. ही ईश्वराची पूजा संगीताने आणि एकूण गायकांनी संबंध समाजाला, जगाला, जाती धर्माच्या आणि देशाच्या पलीकडे गेली, ते सिद्ध केलेली आहे. आणि म्हणून तर मुस्लिम सगळे गुरु आणि हिंदू शिष्य, हिंदू गुरु आणि मुस्लिम शिष्य अशा परंपरेमध्ये संगीताची परंपरा आपण संबंध जगात आणि भारतात अनुभवतो आहोत. बिस्मिल्ला खानच्या शहनाईचे स्वरांचा धर्म कोणता, सामता प्रसादच्या तबल्याच्या तालाचा धर्म कोणता, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त माणसाच्याच अर्थानं आणि माणुसकीच्याच गैवारामध्ये आपल्याला शोधावं लागेल आणि सांगावं लागेल. अशा प्रकारची ही संबंध भूमिका ज्यांनी पचवली, ज्यांची जीवन जाणीव स्वरांनी चिंब भिजली, त्या जाणीवेचे हे कवी
जीवनाची एकतारी या कवितेमध्ये म्हणतायत, जीवनाची एकतारी पंढरीच्या महाद्वारी, विठ्ठलाच्या पायरीची चंद्रभागा पापहारी, बेदरांच्या पालख्याला वाहिले मी बिन पगारी. असं म्हणत शेवटी ते म्हणतात, कोणतीही रीत न्यारी माणसा माणूस मारी. देवाच्या आणि धर्माच्या साक्षीनं माणूस जर माणसाला मारत असेल तर मग ही कोणती रीत आहे? अशा प्रकारचा एक बिनतोड अशा प्रकारचा सवाल संबंध संस्कृतीच्या इतिहासाच्या विकासाच्या अजेंड्यावरती 2000 वर्षाच्या परंपरेला हा अत्यंत विचारवंत कवी तो संस्कृतीला हा प्रश्न विचारतो आणि संबंध संस्कृती अनुत्तरित राहते. या संस्कृतीमध्ये राजकारण आहे, अर्थकारण आहे, समाजकारण आहे, तत्वज्ञ आहे, सगळं आहे. त्या सगळ्यांना अनुत्तरित करणारा हा प्रश्न आहे. असेच अनेक प्रश्न, दुसरा एक प्रश्न अत्यंत बिनतोड अशा प्रकारचा आहे, तो तत्वज्ञानात्मक आहे. आणि म्हणून या कलावंताची आणि या कवीची अत्यंत सुंदर अशा प्रकारची मूस तात्विक दार्शनिक अशा प्रकारच्या सूत्रांच्या संस्कारातून पुढे येते. आणि जीवाशिवाचे अनगट बंधन कुणी तयाची द्यावी ग्वाही, या हिंदू फिलॉसॉफीच्या किंवा भारतीय तत्वज्ञानाच्या संस्कारातून आलेले अशा प्रकारचा हा एक प्रश्न आहे. गूढता जरूर असेल पण तरीही भारतीय तत्वज्ञानामधलं सामर्थ्य भारतासह जर संबंध जगाला जर आज प्रभावित करत असेल तर त्या तत्वज्ञानाचा संस्कार आणि त्याचं सूत्र आपल्या कवितेमधून मांडताना हा कवी अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारच्या जीवन जाणीवा अभिव्यक्त करताना दिसतो. देहामधली भगवी कफनी देसे न कोणा, अशी एक सुंदर ओळ त्याच्यामध्ये येते. एक चमक आहे, त्यामध्ये काल्पनिकता आहे, त्यामध्ये कल्पनाविलासाचं सामर्थ्य आहे. पण केवळ कल्पनाविलास नाही, सत्याची गुणधर्म, सत्याची तपश्चर्या त्या संबंध त्या ओळीमध्ये आहे. दुसऱ्या ठिकाणी कदम म्हणतात, आपल्या बागेत काटे फुलून बघ ना. काटे फुलवण्याची ही कवी कल्पना सुद्धा अत्यंत नाट्यपूर्ण आहे. आणि म्हणूनच या कवीच्या कवितेमध्ये बुद्धिवाद्याचंही समाधान दडलेलं आहे आणि कवी कल्पनेच्या आहारी जाणाऱ्या प्रतिमा उपमा अशा प्रकारची जी काही सौंदर्याची स्थळं आहेत ती पण पानापानावर भेटत आहेत. विशेषतः संगीत आणि गायकीचे जे काही संदर्भ आहेत, रागदारीचे संदर्भ, सुरावटीचे संदर्भ, ते पानापानावरती सहजपणे अनुभूतीचा एक अविभाज्य भाग म्हणून अवतरताना आपण अनुभवतो आहोत. आणि म्हणूनच ही कविता नादमय आहे, तिची अनुप्रासाची लयलूट त्यामध्ये जरूर आहेच. अशा काही संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतात. उरणे सुरणे काही नसते गेल्यावरती, जीवनाचं एक वेगळं तत्वज्ञान. मृत्यू अटळच आहे, त्याला स्वीकारावंच लागेल, त्याला सामोरं जावंच लागेल. उरणे सुरणे काही नसते गेल्यावरती, दुःखाने हंबरडा फोडी फक्त माऊली. बाकी जग सगळं पूर्णपणे बेगडी आहे, नकली आहे आणि विश्वासघातकी कदाचित आहे. आणि म्हणून माऊलीच्या डोळ्यातलं पाणीच फक्त मृत्यूनंतर सिद्ध होतं, अर्थात माऊली जिवंत असेल तर. आणि माऊलीच नसेल तर हा प्रश्न कदाचित कवीलाही पडला नाही, पण मला पडला. पण कवीची जी पत्नी आहे आणि कवीच्या मुलांची जी आई आहे त्या माऊलीच्याही डोळ्यामध्ये नक्कीच पाणी असणारच आहे. डोळ्यातलं पाणी हेच सत्य आहे, हेच बुद्ध सांगतो, हेच सॉक्रेटिस सांगतो, हे तत्वज्ञ सांगतात, दार्शनिक सांगतात आणि सर्व महापुरुष पण सांगतात. आणि म्हणून पृथ्वीला लागता अलिंगन कळा, घेऊन येणारे घन घन माळा, यातला अनुप्रास, यातली लय आणि त्यातला ठेका हा त्यांच्यावरती झालेल्या संगीताच्या संस्काराचा आणि त्यांनी जन्माला घातलेल्या शेकडो अशा प्रकारच्या चालींचा जो काही गुणधर्म त्यांच्या अंतर्मनामध्ये शिल्लक आहे तो संस्कार अशा प्रकारच्या शब्दातून तो व्यक्त होतो. म्हणजे एक संगीतकाराची काव्यरचना आणि बिना संगीतकाराची काव्यरचना या दोन वेगवेगळ्या तरा आणि एक प्रकार जर आपण लक्षात घेतलेत तर संगीतकाराची डेप्थमधली काव्यरचना ही मला अधिक वंदनीय आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. मित्रहो, पांतस्त मी असा की रस्ता फितूर जाला, सारेच भास नुसते चकवा जसा सभोवती. ही कविता संगीताला प्राधान्य देते की अनुभूतीला प्राधान्य देताना तत्वज्ञानात्मक सूत्रांना अभिव्यक्त करते, याबद्दल संभ्रम व्हावा
एवढी तत्वज्ञानाची दार्शनिक सूत्र या कवितेच्या अंगा प्रत्यंगावरती त्यातून आपल्याला गोंधलेली दिसत आहेत. कवितेचं शरीर या संबंध संदर्भाने गोंधलेलं आहे आणि म्हणून तिचं सौंदर्य अधिक खुलताना दिसत आहे. चांदण्याच्या पोळण्याने दुःख होई देखणे. चांदण्याच्या पोळण्याने, चांदणं पोळतं ही कवी कल्पनाच मुळामध्ये नाट्यपूर्ण आहे. चांदण्या मोजणारे आणि चांदण्यांच्या प्रकाशामध्ये न्हावून निघणारे अनेक कवी प्रतिभा पाहिल्या, पण पोळणारं चांदणं ही अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची अवस्था. आणि दुःख होई देखणं, जीवनामध्ये दुःख अटळच आहे आणि सगळं दुःख हे अत्यंत विषण्ण करणारं, दुःख देणारं, वेदना देणारं, रडवणारं, अश्रू आणि दुःखाचं नातं सांगणारं. पण कवी सुधाकरराव कदमांच्या कवितेतलं हे दुःख देखणं आहे, कारण ती दृष्टी देखणी आहे, त्यांच्यावरचे संस्कार देखणे आहेत. या देखणेपणाचा संदर्भ पुन्हा स्वरांच्या सौंदर्यांच्या पूजेमध्ये आपल्याला शोधता येतात. आणि हे स्वर ईश्वराच्या ध्येयवादाशी, ईश्वरी तत्वाशी कुठेतरी जोडल्याचा या कवीचा अनुभव मला दिसतो आहे. ते तुझे हळुवार गाणे गुंजते कानात अजूनी, भास की आभास न कळे पण काळजाचे होय पाणी. जीवनाच्या अनेक गुंतागुंतीच्या अनुभूतीचा आविष्कार अत्यंत प्रामाणिकपणानं, कुठेही अनुभूतीशी बेईमानी नाही. आणि म्हणून व्यक्तीशी बेईमानी करणाऱ्या आणि भावनांशी आणि भूमिकेशी बेईमानी करणाऱ्या बाजारू कवींच्या आजच्या काळामध्ये सुधाकरराव कदमांसारखा इतका सुंदर अशा प्रकारचा इमानदार कवी आपल्या कवितेतून अभिव्यक्त होताना मी अनुभवतो आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे हे कवी त्यांचं पूर्वार्ध अत्यंत पाहताना, अनुभवताना वेगवेगळे संदर्भ लक्षात आले. त्या मला वाटतं अरणीच्या गावामध्ये राहत असताना आसुरांना सुरात गायला लावणारे सुधाकर कदम, दुल्ला दुल्ला म्हणून ओरडणाऱ्या पोरांना जय भवानी जय शिवाजी ही घोषणा शिकवणारे सुधाकर कदम, शिवजयंती आणि दत्त जयंतीचे उत्सव साजरे करणारे कलावंत सुधाकर कदम, अभिनय कला मंडळाच्या मार्फत गावातल्या काळ्या गोऱ्या पोरांची थोबाडं रंगवणारे चांगल्या अर्थानं अभिनयाच्या संदर्भातले सुधाकर कदम, स्वरगंगेत आरणीकरांना नाहू घालणारे अत्यंत निष्ठावंत कलावंत सुधाकर कदम, तरुण भारतमध्ये खरे लिहून, सत्य वार्ता लिहून, सत्य विचार लिहून अनेक शत्रू निर्माण करणारे सुधाकर कदम, भट आणि मेहंदी हसन, गुलाम अलीच्या गजला ज्यांच्या गजला गायल्या अशा प्रकारचे सुधाकर कदम, पहिल्या गझल गायकीचा सन्मान महाराष्ट्राच्या रसिकाकडून प्राप्त करणारे सुधाकर कदम, भगवी डुकरं कृत्यकृत्य झाली अशा प्रकारचं खुलं पत्र मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंना लिहिणारे इतका निर्भय अशा प्रकारचा संगीतकार आणि कवी मी महाराष्ट्रामध्ये आत्ता त्यांच्या रूपाने अनुभवतो आहे. बाळ ठाकरेंच्या जिवंतपणी त्यांच्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या साक्षीनं, काठ्यांच्या साक्षीनं हा एक कवी हृदयाचा माणूस, संगीतांच्या स्वरामध्ये चिंब भिजणारा माणूस, भगवी डुकरं कृत्यकृत्य झाली अशा प्रकारचं खुलं पत्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना लिहिणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जगणं हे किती कठीण व्हावं. अशा प्रकारची ही निर्भय जी भूमिका विचारवंतच घेऊ शकतो, सत्यनिष्ठ प्रामाणिक अशा प्रकारचा कलावंतच घेऊ शकतो. सत्याशी जे बेईमानी करतात ते विचारवंत खरे नसतात आणि कलावंतही खरे नसतात. सुधाकरराव कदमांची भूमिका ही सत्यनिष्ठ आहे, ती मानवनिष्ठ आहे आणि म्हणूनच या भूमिकेचं महत्त्व जास्त आहे. निसर्गाशी संवाद साधताना पोखरले जरी वाळवेने तया पालवेने रया आणलीच. पालवी आणि वाळवी हा अनुप्रास केवळ बाजूला ठेवा, यमक अनुप्रास बाजूला ठेवा, पण या मधलं द्वंद्व त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. सुख दुःख येई निघून या जाई, हिरवळ पायी ठेवून या. सुख येणार आहे आणि जाणार पण आहे, दुःख येणार पण ते जाणार आहे याची खात्री
तत्वज्ञानात्मक आणि व्यवहाराच्या अनुभूतीच्या पातळीवरती सुधाकरांना झाली. आणि म्हणून पण पायी हिरवळ मात्र नक्कीच आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. आत्मभान सांगताना ते म्हणतात, विज्ञान निष्ठेच्या निकषावरले सत्य तेवढेच फक्त स्वीकारले, बाकीचं सत्य हे सत्याचा मुलामा घेऊन अवतरलेलं असतं. धार्मिक सत्य हे खरं सत्य असेलच असं नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेवरती मिसळलेलं सत्य हे मानव कल्याणकारी असेलच असं नाही. पण विज्ञानाचे निकष पचवलेलं सत्य मात्र कवींनी प्रमाण मानलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानाचा विषय नसे परलोक, फक्तची माणूस विषय ऐहिक. माणसाचं ऐहिक जीवन हे दृष्टीच्या टप्प्यात आहे, जाणवणारं आणि अनुभवाला येणार आहे. आणि म्हणून जीवनातला इहवाद भक्तीच्या साक्षीनं सांगणारा हा कवी आहे. स्वतःच्या हातातील दिवा मार्गदर्शनासाठी उजळीत जावा. स्वतःच्या दिव्य ज्योतीला उजाळा देण्याचं काम स्वतः माणूसच करू शकतो, त्यासाठी अन्य शक्तीची गरज नसावी नाही, हे निर्णायकपणे सांगणारा हा एक वेगळ्या भूमिकेतला कवी आहे. वैचारिक ताकद अत्यंत, मग हे विद्रोही कवी आहेत का? एका अर्थानं विवेकी विद्रोहाची जाणीव या ठिकाणी होऊ शकते. पण भक्तीचा संदर्भ ते टाळू शकत नाही, टाळत नाहीयेत. भक्तीच्या संदर्भात ते म्हणतात, रिकाम टेकडे फुकटचे खाती, कष्ट कर्या हाती टाळ देती. फुकटचं खाणं, आयतं खाऊ खाणं हे कवीला मान्य नाही. आणि श्रमाची भाकरी त्याचं मूल्य सांगणारा एकीकडे गांधी, दुसरीकडे मार्क्स हा इथे आपल्याला भेटतो. त्यांच्या नाव घेण्याची गरज पडत नाही. करोडेचे मठ स्थापून अनंत झालेले महंत मोक्ष मार्गी. आता इथे रामदेव आपला तो काय आसाराम महाराजाची आठवण या ठिकाणी होते. समाजातल्या दांभिक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शब्दांचे फटकारे मारणारा संगीतकार कवी केवळ आणि केवळ सुधाकर कदम मला दिसतात, दुसरे मला कोणी दिसत नाही. संगीतकार अनेक आहेत आणि कवी ही पायलीचे 15 आहेत, परंतु दंभस्फोट करून शब्दांचे फटकारे ओढून माणसाच्या कैवारामध्ये सत्य रुजवणारी कविता लिहिणाऱ्यामध्ये संगीतकार कवी म्हणून कदमांचा उल्लेख मला करणं मला आवश्यक वाटतं. न खात्या देवाला रोजचा खुराक, जिवंत बालक कुपोषित. लहान मुलं मरतायत कुपोषणानं आणि देवाला मात्र रोज खुराक दिला जातोय. ही समाज जीवनातली, व्यक्ती जीवनातली भक्ती आणि प्रत्यक्षात वास्तवातले विसंगतीचे संदर्भ अत्यंत जहरी आहेत. आणि म्हणून देवाच्या निवासा प्रचंड रावळे, जिवंत मावळे निर्वासित. मावळा निर्वासित आहे आणि देवळांच्या मध्ये रावळ भयंकर झालेली आहेत. ठासून सांगतो, देव नाही कोठे, मानवीची मोठे धर्म कर्म. इतका सुंदर भक्तिमार्गी नास्तिक वाद हा दुसरा कुठेही मराठीत मला सापडत नाही. सुंदर सुंदर, खरोखर दादा फार वेगळी घटना आहे. ठासून सांगणं, या नुसतं साधं सांगू पाहत नाही, ठासून सांगितल्याशिवाय लोकांना पटत नाही असं कदाचित कवीला वाटतं आणि म्हणून ते ठासून सांगू पाहतायत. मित्र हो, या संबंध कविता संग्रहामध्ये काही प्रेमाच्या कविता आहेत आणि प्रेम ही एक निसरडी जागा आहे. आता हे सगळं प्रेम सुलभाताईच्या संदर्भातल्याच कविता आहेत असं आपण मानूया. त्याचं कारण मला संदर्भ मिळाला, त्यांच्या मुलांनीच मी चौकशी केल्यानंतर कळालं की या कविता अगदी अलीकडल्या आहेत, म्हणजे त्यांच्या मुलाच्या जन्मानंतरच्या आहेत. त्या अर्थी नक्की दुसरं, जसं कलावंतांना अनेक भानगडी असतात, अनेक छंद असतात, त्या छंदाचं कौतुक करणारे समीक्षक पण असतात, कहर आहे सगळा प्रकार, पण तसं मला वाटत नाही. सुंदर अशा प्रकारची मांडणी त्यामध्ये या संबंध कवितेमध्ये मला दिसते. आणि त्या कविता जर लक्षात घेतल्यात, आणखी एक याचा दुसरा एक संदर्भ आलाय. भंडाफोड करत असताना कुंभमेळ्याच्या संदर्भ, कुंभ की दंभ मेळा, इथेच आलं सगळं. कुंभमेळा हा दांभिक आहे हे सांगून पाहतात कवितेमध्ये. करोडोचा खर्च कुंभमेळ्यासाठी, बळीराजा गाठी मरण गा. शेतकऱ्याला मरण आणि तिथं मात्र करोडोंचे खर्च होतोय. व्याकुळ अर्थता राहिली गा दूर, प्रदर्शनावर भर सारा. करावे भक्तांनी सखोल चिंतन, वांझोटे वळण टाळून या. अध्यात्माला शुद्धीचा संदर्भ देऊन आध्यात्मिकांचं, आध्यात्मिक जगाचं प्रबोधन करण्याची भूमिका अध्यात्माच्या मूलभूत सूत्रांना पचवून सुद्धा एखादा प्रतिभावंत कवी करू शकतो, त्याचं हे चित्र मला दिसतंय. आता ती प्रेम कविता, अत्तराचा फाया,
सुरेश वैराळकरचं आणि तमाशा कलावंतांचं फार जवळचं नातं आहे. 1980 ला मालेगावच्या तमाशा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी मला बोलवलं होतं. कारण गावाकडे पाटील की त्याला वाटलं हा छंदी फंदी रंडीबाज पाटील असेल. मी तसा नव्हतो आणि नाही. मी अत्यंत सात्विक अशा प्रकारचा सबनीस आहे. पण सुरेशने मात्र ती केलं तर तिथे चंदा चंदनकर नावाची नर्तिका, सुंदर अशा प्रकारची नर्तिका, पहिला त्या स्टेजवरती पाऊल टाकल्या पायातल्या घुंगरांचा तो संबंध, सुंदर पदन्यास आणि सुंदर चेहरा. कुठलं सुंदर म्हणावं, त्याचं पदन्यास की तिचा चेहरा का सौंदर्याचा स्क्वेअर हे अनुभवताना माझ्या काळजाचा ठेका चुकला हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो. पण सुरेशच्याही काळजाचा ठेका चुकला म्हणून तो अस्सल शाहीर आहे याबद्दल कोणी शंका बाळगण्याचं कारण मला वाटत नाही. अत्तराच्या फायामध्ये ते म्हणतात, तुझी देखणी नासिका जसा हायवेचा नाका. सखीच्या चेहऱ्यावरचं नाक म्हणजे हायवेचा नाका. तुझे गुलाबाशी ओठ जसा प्राजक्ताचा देठ. तुझी हरणीची चाल बघणाऱ्याचे बेहाल. आता त्यांच्या सखीला दुसरं कोणी बघण्याचं कारण नाही, पण ह्यांचेच हाल झाले असले पाहिजेत. तुझी जांभुळली काया जणू अत्तराचा फाया. इतकी सुंदर अशरीरी अशा प्रकारच्या प्रेमाची, शरीराचं वर्णन, पण मुख्यतः मनाची संवेदना, मनाची स्पंदनं प्रेमानं किती ओथंबली होऊ शकतात, किती चिंब भिजू शकतात. इतकी निखळ प्रेमाची कविता आजच्या चावट कवींच्या कवितेच्या इतिहासात मला दिसत नाही. आजची कविता प्रेम कविता, तुझं हसणं दूध पावडर सांडणं, ही काय कविता आहे? आजकालचे कवी आहेत हे. वैभव जोशींच्याही अनेक कवितांचे मी कार्यक्रम ऐकले. सुंदर नजाकत, भावनांचा गोडवा, त्यातली तरलता. प्रेमामध्ये तरलता महत्वाची आहे. धसमुसळेपणा, अत्यंत काहीतरी आक्रमकपणा, त्याच्यातला जो काही शृंगारिक उत्तान अशा प्रकारचा जो भाग आहे तो पुशी रेगेना शोभला किंवा न शोभला त्या भानगडीत आपण पडू नये असं मला वाटतं. चुरगळलेल्या मोर पिसाला गोंजारून हळूहळू फुलवितो, आठवतो मग तुझा चेहरा आणि मनाचा मोर थिरकतो. मनाचा मोर थिरकणारी ही प्रेम कविता आहे. आणि शेवटी ते म्हणतायत, तू नसण्याची जाणीव असता तना मनाची भूक हरपते. तू नसण्याची जाणीव असता तना मनाची भूक हरवते. असा वीस तू या आशेने भरल्या डोळी उसास भरतो. प्रेमातला विरह आणि त्या विरहातली जी काही अत्यंत टोकाची, उत्कट अशा प्रकारची, तरल अशा प्रकारची विरह भावना आहे, वेदना आहे, ती सांगताना कवीच्या अंतःकरणाला पाझर फुटलेला आहे. एखाद्या प्रेयसीवरती किती सुंदर अशा प्रकारचं प्रेम असावं, तिचं रूप किती भावावं, या दृष्टीने विचार करत असताना वादळाची झिंग ही कविता मला जास्त भावली. ही कविता घेऊन आपण थांबूया. मित्र, मद भरलेल्या रसिल्या ओठात एक एक रात्र खुलते लाजत. सुगंधित श्वास मंतरली रात्र दरवळ होई मंदशा दिव्यात. घायाळ दोघेही अतुच्च सुखाने मौन होऊन या मग सांजवणे. हुंकाराचे स्वर अधरांची लिपी स्पर्शाच्या भाषेत चाले लपाछपी. सांडता चांदणे पूर्ण चंद्रासवे उमलते फूल मिठीत देखणे. स्त्री पुरुषाच्या मिलनाचं इतकं सुंदर, दर्जेदार, अश्लीलतेकडे न झुकणारं, सोज्वळ पण अत्यंत प्रकृतीला सामोरं जाणारं सत्य, काव्यात्म सत्य मराठी कवितेच्या एकूण इतिहासात अत्यंत दुर्मिळ आहे. स्त्री पुरुष संबंध हे अत्यंत नैसर्गिक आहेत, ते प्राकृतिक आहेत आणि ते सांस्कृतिक सुद्धा आहेत. आणि संस्कृतीच्या, सभ्यतेच्या संकल्पनांची चौकट न ओलांडता त्या दोन शरीराच्या आणि दोन मनाच्या मिलनाचा अत्यंत स्वर्ग सुख देणारा सोहळा, तो पती पत्नीचा असो की स्त्री पुरुषाचा असो, तो इतक्या सभ्यपणानं अत्यंत सोजळ शब्दात मांडत असताना त्यासाठी संगीतकार म्हणून असणारी तपश्चर्या, मोठमोठ्या लोकांच्या सहवासात अगदी तबलावादक असतील, मृदंगवादक असतील, ढोलकी वादक असतील किंवा अनेक वाद्यांच्या स्वरांमध्ये चिंब भिजून गेलेली सुधाकर रावांची प्रतिभा आणि त्यांची तपश्चर्या, त्याचं फळ म्हणजे
सुंदर, सात्विक, समाधान देणारी आणि खऱ्या अर्थानं मनाला, काळजाला आनंद देऊन काळीज शांत करणारी, जीवनाच्या तृप्तीची कविता आणि अतृप्तीच्या शापाची जाणीव ठेवणारी, माणसाची अपूर्णता ही अट्टळ आहे, हा शाप आहे, पण शापातूनही आपल्याला योग्य मार्ग आनंदाचा शोधता येतो, शोधला पाहिजे. आणि म्हणून अंधारातलं तपोवन, अंधार अटळ, अंधार सक्तीचा, तो तुकारामांनी मान्य केला, ज्ञानेश्वरांनी मान्य केला, मर्ढेकरांनी सांगितला, तीच बाब सुधाकरराव सांगू पाहतात. पण हे तपोवन आहे. तपश्चर्येच्या बळावरती माणूस स्वतःचं, समाजाचं आणि विश्वाचं जीवन सुखी करू शकतो. त्यासाठी कलावंताचं मन पाहिजे. ते आपल्या कवीजवळ आहे आणि रसिक तुमच्याजवळ आहे. धन्यवाद.